तर 2016-12 जी आर निघाले होते त्याच्या अनुषंगाने ऍटलिस्ट जे काही किशनभाईच्या जजमेंट प्रमाणे आपल्यावरती गायडन्स दिलं होतं की प्रॉसिक्युटरनी पण थोडस इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये एकत्र असताना 4 पर्यंत एवढं मिनिमम बघण्यासाठी आणि त्याचा प्रॉसिक्युटर आपण कोर्टामध्ये काम करत असताना आपल्याकडे काय शस्त्र आलेले आहे 400 अनुषंगाने जे काही डॉक्युमेंट्स म्हणा जो काय पुरावा म्हणा जे काय एक्सपोर्ट ओपिनियन त्याच्यावर आपण व्यवस्थितपणे मांडू शकतो. असावे चांगले मसाले तुमच्या हातामध्ये असावे तर ती डिश चांगली होते. अदरवाईज 2-4 पदार्थ आपण घेतले आणि त्याला जर स्पाइस त्याच्यामध्ये नसतील किंवा चांगला पदार्थ जर त्याला क्वालिटी नसेल तर ती डिश चांगली होणार नाही. म्हणून एक 400 चांगली डिश किंवा कसं ते बघण्यासाठी एक थोडक्यात एक अशी एसओपी आपण तयार केली होती आणि हे एसओपीचे पॉइंट मी त्या मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या जजमेंट मधून घेतलेले आहेत जे मॅजिस्ट्रेट कोर्ट युजली म्हणजे पिन पॉइंट करतात हे सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटीचं जजमेंट देत असताना खास करून. तर मी याच्यामध्ये ते पॉइंट टाकलेले आहेत जे दे आर द विच आर द युजुअल पॉइंट्स और लोकल पॉइंट्स इन मेनी ऑफ द मॅजिस्ट्रियल कोर्ट्स ऍक्टिव्हिटी जजमेंट इन सच. म्हणजे हे नाही म्हणून नो कॉन्फिडन्स आणि ऍक्विटल. तर त्या बेसिक गोष्टी आपल्याला कव्हर करता येतील किंवा कसं त्या अनुषंगाने मी ह्या एफआयआर हे आपलं बनवलं होतं गाईडलाईन्स बनवल्या होत्या. तसं याच्यामध्ये मी हे करत असताना पूर्ण आयपीसी ला बेसिकली जसे जे आयपीसी डिवायडेड आहे त्या पार्ट प्रमाणे मी हे सगळं डिवाइड केलं होतं. पहिला पार्ट त्याच्यामध्ये आपण बॉडी ऑफेन्स ठेवलाय, दुसरा ऑफेन्स अगेन्स्ट वुमन ठेवलाय, तिसरा इकॉनॉमिकल ऑफेन्स ठेवलाय आणि चौथा प्रॉपर्टी अँड चिटिंगचा ऑफेन्स ठेवलाय. इकॉनॉमिकल ऑफेन्स आपण प्रॉपर्टी ऑफेन्स पण म्हणू शकतो. त्या चॅप्टर खाली आपण याला वाचतो बेसिकली आयपीसी मध्ये. हे सगळं ठेवण्याच्या मागचं कारण असं कारण प्रत्येक गुन्ह्याचा तपास हा दुसऱ्या गुन्ह्याच्या अनुषंगाने वेगळा नसतो. जसं आपण म्हणतो की इच केस इज डिफरंट इन इट्स फॅक्ट्स. फॅक्टच्या संदर्भात असू शकत नाही, दुसऱ्या केसच्या फॅक्टची संदर्भाच्या पेक्षा वेगळी असते प्रत्येक केस किंवा जजमेंट जसं आपण म्हणतो. तसं तपास सुद्धा हा सारखा नसतो, तपास हा वेगवेगळा असतो. जो तपास फॉर्जरी चिटिंग मध्ये करायचा आहे तो ऑफेन्स ऍक्ट मध्ये करता येत नाही. जो बॉडी ऑफेन्स मध्ये करायचा तो इकॉनॉमिकल ऑफेन्स मध्ये करता येत नाही. आणि म्हणून हे प्रत्येक केस जेव्हा वाटत असताना त्या केसचे बेसिक इन्ग्रेडियंट जे आहेत त्या ऑफेन्सचे ते त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये कव्हर झाले आहेत किंवा कसे हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून ही जी एसओपी आपण तयार केलेली आहे की एक आयडियल बेसिकली कशी असावी किंवा प्रॉसिक्युटरचा कॉन्फिडन्स इन्स्पायर करणारे कसे असतात त्याच्यात बेसिक काय गोष्टी असाव्यात जेणेकरून आपण त्याला एक लॉजिकल एंड किंवा कन्क्लुजन पर्यंत त्या तपासाला घेऊन जाऊ शकतो इन अल्टिमेट जजमेंट. तर त्याच्या अनुषंगाने लेट अस स्टार्ट. एटलिस्ट ह्या कॉलम मध्ये आपण बघत असाल तर इथं बोर्ड पॉइंट्स टाकले आहेत की बेसिकली दिस आर डॉक्युमेंट्स, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स रिलेशन विथ देअर कंटेंट्स, रिलेशन विथ देअर अवेलेबिलिटी. हे त्या गुन्ह्यामध्ये कशा प्रकारे असावं त्याचा प्रत्येक गुन्ह्याच्या चार्जशीटचे जे आपण 4 भाग केलेले आहेत ते बॉडी ऑफेन्सचा भाग आपण वेगळा केलेला आहे. बॉडी ऑफेन्स या कॉलम मध्ये आपल्या अगदी 323 पासून तर 302 पर्यंतचे सगळे गुन्हे बसतील. ऑफेन्स अगेन्स्ट वुमन मध्ये 509 पासून तर 376 पर्यंत सगळे गुन्हे बसतील. इकॉनॉमिक ऑफेन्स याला आपण प्रॉपर्टी ऑफेन्स देखील म्हटलेलं आहे ऍक्च्युली. तर त्याच्यामध्ये थेफ्ट, रॉबरी सारखे जे गुन्हे आहेत ते आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. आणि फॉर्जरी चिटिंग हा एक सेपरेट कॉलम आपण ठेवलेला आहे कारण फॉर्जरी चिटिंग हा खूप टेक्निकल तपास असतो आणि आपल्याला अनुभव असेल काम करत असताना की कसं ते तपासामध्ये जर त्रुट्या असेल तर फॉर्जरी चिटिंगचे गुन्हे कसे आपल्याला नंतर मग प्रॉब्लेम क्रिएट करतात प्रायमरी सेकंडरी एव्हिडन्स आणि मग बाकीच्या सगळ्याच गोष्टी आपण वन बाय वन डिस्कस करू. तर सगळ्यात महत्वाचं प्रत्येक प्रकारच्या गुन्ह्यामध्ये एफआयआर ही एफआयआर असली पाहिजे असतेच. हे टाकायचं कारण म्हणजे असं की हे एफआयआर तिथं असताना आपलं काम आहे ती स्क्रुटिनी करत असताना बघायचं की वेदर रिझन ऑफ डिले इफ एनी हे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे जी इनॉमरिकल पार्ट आपण जसं म्हणतो की लॉजिंग इन डिले ऑफ
लॉजिंग डिले इन FIR इज द वन ऑफ ग्राउंड ऑफ ऍक्विटल. जसं मी मागाशी सांगितलं त्याचप्रमाणे हे जे काही कॉलम्स मी चेकलिस्ट मध्ये टाकलेले आहेत हे मी त्या सगळ्या जवळजवळ 50 ते 100 जजमेंट वाचून टाकलेले. जे 50 आणि 100 जजमेंट हे कंटेस्टेड केसचे होते, पण अनफॉर्च्युनेटली ते मॅजिस्ट्रेट कोर्टाकडनं ऍक्विटल मध्ये कन्व्हर्ट झालेले. मग ते ऍक्विटल मध्ये कन्व्हर्ट होत असताना जे कोर्टाने ज्या ज्या गोष्टी नोंदवल्यात की कसं ह्या गोष्टी नव्हत्या आणि म्हणून प्रॉसिक्युशन एव्हिडन्स कॉन्सिडर हे नव्हता, इन्स्पायरिंग नव्हता, म्हणून FIR मध्ये हा सगळ्यात महत्वाचा जो गोष्ट आपल्याला ती बघायची आहे की रिझन ऑफ डिले मेन्शन केलेले आहे किंवा नाही. तसंच डेट, प्लेस, टाइम, मोड ऑफ गिव्हिंग इन्फॉर्मेशन, बरोबर का नाही, ह्या सगळ्या गोष्टी FIR मध्ये आहेत किंवा नाही हे आपण आपल्याला तपासून बघायचंय. त्याच्यानंतर स्पॉट पंचनामा. स्पॉट पंचनामा असं निदर्शनात आलेलं आहे की पंचांची नावं वेगळ्या पेनाने लिहिलेले असतात, खाली सही वेगळ्या पेनाने असते, मजकूर काहीतरी वेगळाच लिहिलेला असतो, त्याच्यामध्ये कधी तारीख नसते, कधी जागेचं विवरण व्यवस्थित नसतं, किंवा डेट आणि टाइम जे आहे ते डेट आणि टाइम जे आहे ते टाइम म्हणजे गुन्हा आता विक्टिम जो आहे तो हॉस्पिटलमध्ये, तो इंडोर पेशंट आहे, तो ऍडमिट होतोय, आपण त्याच वेळेला तो मला समक्ष येऊन जागा दाखवतो की आहे का नाही, असं म्हणून तो स्पॉट पंचनामा केलेला असतो. एकाच वेळेस मग 2 ठिकाणी तो माणूस कसा जाऊ शकतो, म्हणजे तो सांगतो की मी इंडोर होतो, मी इंडोर मधनं बाहेर निघालो हॉस्पिटल मधून, तर घरी 4 दिवस बेडवरती होतो, तर साहेब मी कसं काय जरा जागा दाखवायला. म्हणून हे डेट, प्लेस अँड टाइमच्या बाबतीत हे आपल्याला सगळं बघायचं आहे. प्रॉपर्टी ऑफेन्सच्या बाबतीत आपल्याला बघायचं आहे की मल्टिपल प्लेस और स्पॉट आहेत किंवा कसे. फॉर्जरी टीचिंगचे हे जे गुन्हे आहेत हे सुद्धा कधी कधी काय होतात, एकपेक्षा जास्त ठिकाणी घडलेले असतात. मग प्रत्येक ठिकाणी त्याची वेगळी एक कदाचित डेव्हलपमेंट असते क्राईम मध्ये, आणि मग त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते प्रॉपर ते पंचनामे त्या ठिकाणी जे झाले आहेत किंवा कसे हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बघायचंय. फॉर एक्झाम्पल ऑफेन्स अगेन्स्ट वुमन मध्ये सुद्धा आपण बघितलं असेल का ते ज्या ज्या ठिकाणी केलेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी ऑफेन्स झालेला आहे महिलाच्या शरीराविरुद्ध, त्या त्या ठिकाणाच्या वेगवेगळे पंचनामे तयार करतात. रिकव्हरी डिस्कव्हरी काही नसते, पण नुसते स्पॉट पंचनामे करून फक्त जागा एस्टॅब्लिश करत बसतात आरोपीच्या मार्फत. तर रिकव्हरी डिस्कव्हरी असेल तर त्याची 27 काही करायची काही गरज नाहीये. पण समजा कुठं असं झालं असेल का त्याची कुठं मिळत असताना काही तिचं तिकीट पडलं, किंवा जात असताना एखाद्या कोणत्या ठिकाणी तिचं काय तिचे कपडे आपल्याला सापडत असतील, किंवा एखाद्या आपल्याला हॉटेलमध्ये किंवा कुठे एक बिल किंवा रजिस्टर त्यांच्या नावाचं आपल्याला सापडत असेल, किंवा एखाद्या लॉज मध्ये बुकिंग वेगवेगळ्या नावाने फोन नंबरचा काही रेकॉर्ड असेल तर ते आपल्याला सापडत असेल, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पंचनामा करणं अपेक्षित आहे. पंचनामा अंडर सेक्शन 27 ह्या जर बनवलेला जर असेल तर ह्या 4ही कॉलम मध्ये तो आरोप पोलिसांनी चार्जशीट मध्ये समाविष्ट केला आहे किंवा नाही हे आपण तपासून बघायचंय. 27चा पंचनामा रिकव्हरी डिस्कव्हरीच्या अनुषंगाने खूप महत्वाचा आहे, त्यामुळे हा पंचनामा तिथं पोलिसांनी चार्जशीट मध्ये दाखल केला आहे किंवा कसं हे आपल्याला फेरिस मध्ये चेक करून ते बघायचंय. ऍडिशनल स्टेटमेंट ऑफ कंप्लेंट हे माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. ऍडिशनल स्टेटमेंट ऑफ कंप्लेंट हे याच्यासाठी महत्वाचं असतं कारण बहुतेकच्या चेन स्नॅचिंग किंवा अशा काही गोष्टी असतात, काही अशा ऑफेन्स असतात त्यामध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ आर्टिकल किंवा अक्यूज, आयडेंटिफिकेशन ऑफ अक्यूज किंवा आर्टिकल याचं कधी झालेलं नसतं, आणि मग कोर्टामध्ये आल्यानंतर आपण बघतो की फिर्यादी म्हणतो की हे कदाचित ते वेपन नाहीये ज्याने मला मारलं होतं, काहीतरी ते वेगळंच वेपन होतं. काठीच्या बाबतीत बहुतेक वेळा असं घडतं, किंवा रॉडच्या बाबतीत असं घडतं, नाही सर तो रॉड तो छोटा था ये बहुत बड़ा दिख रहा है, क्योंकि नहीं तो ये बहुत मोटा है वो पतला था, ये पतला है वो मोटा था. कधी आपली डिस्क्रिप्शन जी येते की आपण बहुतेक वेळा बघतो की जी विक्टिम आहेत ते विटनेस बॉक्स मध्ये आल्यावरती जे काही जप्त केलेले आर्टिकल आहेत ते ओळखत नाहीत, आणि मग अशा वेळेस आपण बघायला पाहिजे तर जर सबसिक्वेंट डेव्हलपमेंट असेल एखाद्या याच्यामध्ये, इव्हन इन्क्लुडिंग द आयडेंटिफिकेशन ऑफ अक्यूज जर जसं असेल तर आपण ऍडिशनल स्टेटमेंट ऑफ कंप्लेंटने इन्व्हेस्टिगेशन डेव्हलपमेंट मध्ये दाखल केलेली आहे किंवा कसं, आणि ते लॉजिकल एंड पर्यंत त्याचा तपास केलेला आहे किंवा कसं. फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू चोरी गेली किंवा एखाद्या ठिकाणी मारामारीची जशी केस आहे, आरोपी खूप दिवसानंतर अरेस्ट झाला, त्याच्याकडनं खूप दिवसांनी वेपन हे झालं, डिस्क्रिप्शन तर थोडंफार त्याने दिलेलं आहे फिर्यादीनं, मी पाहिलं तर ओळखू शकतो असंही तिने सांगितलेलं आहे त्याच्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये. मग ज्यावेळेस ते आलं ज्यावेळेस त्यांनी पोलिसांनी ते जप्त केलं, मग त्यावेळेस मी पाहिलं तर ओळखू शकतो जेव्हा त्यांनी फर्स्ट स्टेटमेंट मध्ये सांगितलेलं आहे, तर ते सेकंड त्याच्या कन्क्लुडिव्ह किंवा ऍडिशनल स्टेटमेंट मध्ये मग त्याला दाखवल्यानंतर हे तेच आहे हे ओळखलं असं जर असलं तर ते आपल्याला बऱ्यापैकी कोर्टामध्ये मला वाटतं आपल्याला एक्झामिनेशन शीट मध्ये कव्हर करता येतो.
नॅचरली एव्हिडन्स ऍक्ट खाली असे भरपूर आपल्याला आहे, स्कोप आहेत, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जितक्या टेक्निकली आपण अंडर एव्हिडन्स ऍक्ट वाचतो तेवढं टेक्निकली काही काही ठिकाणी जिथं फर्स्ट पोस्टिंग मॅजिस्ट्रेट असतात किंवा जिथं खूप असे म्हणजे सिनियर ऍडव्होकेट असतात, पण त्यांना कन्व्हिन्स करायची त्यांची वेगळी एक स्ट्रॅटेजी असते, पण त्यामुळे ते कधी कधी मिसगाईड करतात आणि मग हे अशा गोष्टी पोलिसांनी मग त्या टायमाला केला नाही साहेब, केला असतं तर मग त्या रेकॉर्डवर असत्या, मग पोलिसांनी कुठे थांबवलं होतं, 4-4 महिने लावले यांनी चार्जशीट टाकायला, मग यांनी काय तपास केला, एवढंच स्टेटमेंट घेऊ शकलं नाही का, म्हणजे अशी अनमेरिटल कॉन्ट्रडिक्शन, ओमिशन आणि मिसगायडन्स करतात. याला कॉन्ट्रडिक्शन ऍक्च्युअली म्हणताच येत नाही, पण तरी पण की काही काही लोकांची स्ट्रॅटेजी असते. सिनियर कॉन्सेस जे काही काही असतात ते असं प्रकारे हे थोडंसं नवीन काही जर ज्युडिशियल ऑफिसर असले तर कधी कधी हे असं मिसगाईड होण्याचा चान्स असतो, म्हणून आपल्या रेकॉर्डवरती ह्या गोष्टी आहेत किंवा नाही हे आपण तपासून बघायचंय. मेडिकल सर्टिफिकेट ऑफ इंजर्ड अक्युज अँड व्हिक्टिम, नॅचरली हे आपले बॉडी ऑफिस अगेन्स्ट वुमन आणि प्रॉपर्टी ऑफिसमध्ये असण्याची शक्यता आपल्याला असते, त्याच्यामध्ये मिळते. फॉर्जरी आणि चिटिंगच्या ऑफिसमध्ये मेडिकल सर्टिफिकेट शक्यतो नसतं, कारण चिटिंगच्या ऑफिसमध्ये मारामारी झालेली किंवा काही असं तत्सम काही घटना घडलेली नसते. म्हणजे जर आपण प्युअर 420 ची केस किंवा 467 ची केस जर म्हटलं तर त्यात मेडिकल सर्टिफिकेट नसतं, आणि म्हणून आपण तिथं बघितलेलं आहे की मी तिथं तो एक्स मार्क टाकलेला आहे, म्हणजे कदाचित ते नसलं की तिथं चालतं. त्याच्यामध्ये आपण बघायची आवश्यकता नाही का मेडिकल सर्टिफिकेट फॉर्जरी चिटिंगच्या केसमध्ये पोलिसांनी लावलं आहे किंवा कसं. CAFSL रिपोर्ट, हँडरायटिंग फिंगरप्रिंट रिपोर्ट जिथे जिथे अवेलेबल आहे तिथं तिथं ते असणं आवश्यकच आहे. सेक्शन 65B चं सर्टिफिकेट मी तर ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे, कारण आपल्याला माहिती आहे का जिथे कुठे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स किंवा इलेक्ट्रॉनिक फोटोग्राफ्स काही जप्ती त्या अनुषंगाने जर असेल तर त्या अनुषंगाने ते तिथं असणं गरजेचंच आहे. म्हणून 65B चं सर्टिफिकेट सुद्धा त्या अनुषंगाने एखाद्या क्लिपच्या अनुषंगाने जोडलं आहे किंवा कसं हे आपल्याला तिथे बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण बघत आहोत स्टेटमेंट ऑफ आर्टिकल कॅरियर. आता आपल्याकडे एक केस जे 2 प्रॉसिक्युटरसाठी आपल्याला दिलेले आहेत की त्याच्यामध्ये एक आपल्याला का कॅरियरचं स्टेटमेंट आवश्यक नाहीये किंवा त्याला तपासणं गरजेचं नाहीये, पण बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट किंवा महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट जे दारूबंदी कायदा आहे त्याच्यामध्ये जेव्हा चार्जशीट ही त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंट मार्फत येते, स्टेट एक्साइज डिपार्टमेंट मार्फत दाखल होते, तेव्हा आपण बघितलं असेल तर त्यांच्याकडे इंडिपेंडेंट विटनेस सच नसतो. त्याच्याकडे फक्त एक फिर्यादी असतो, कॅरियर असतो, 2 पंच असतात आणि एक असतो. 4 लोकांची व्यक्ती तिथं कोणी काही नसतं. आणि प्रोहिबिशनच्या हे केस सिलिंग, पॅकिंग आणि ट्रान्सपोर्टेशनच्या या पॉइंटवर जास्त चॅलेंजेस होतात. जर असेल तर उत्तम, जिथे जिथं कोण असं आपल्याला वाटतं की शंका आहे इथं ही आर्टिकल प्रत्येक वेळेस प्रत्येक म्हणजे वेगवेगळे आरोपी असतील, वेगवेगळ्या आरोपीकडनं वेगवेगळ्या वेळेला त्यांचे कपडे हत्यारं जप्त झाली असतील आणि ते वेगवेगळ्या तारखेला जर पाठवले असतील तर नॅचरली त्याच्या त्या अनुषंगाने मग एकच कॅरियर होता का, कारण पोलीस स्टेशनला आपल्याला माहिती जनरल प्रॅक्टिस एकच 2-4 लोक असे असतात जे फक्त बाहेरच्या कामाला नेमलेले असतात. त्यामुळे तो कॅरियर तोच आहे का दुसरा आहे का, कधी स्वतः ऑफिसर कधी घेऊन गेला किंवा काय, तर हे असर्टन करण्यासाठी कॅरियरची स्टेटमेंट आपल्याला असं तिथं गरजेची वाटते. त्यामुळे ती आहे किंवा कसं ते आपण तिथं बघावं. त्यानंतर अरेस्ट पंचनामा और नोटीस अंडर सेक्शन 41A ऑफ CRPC, हे मी इथं टाकण्याचं कारण असं कारण ज्यावेळेस ही मी SOP बनवली 2016ला त्यावेळेस अर्नेश कुमारचं जजमेंट हे खूप आणि बहुतेक की ती नोटीस पोलिसांनी म्हणजे खूप डायलमा होता. अर्नेश कुमारचं जजमेंट आल्यानंतर सुद्धा ते सेटल प्रोव्हिजन असून पण खूप असा डायलमा होता की जिथं लोकांना प्रश्न पडायचा अरे याला अटक तर केली नाही, मग त्याला नोटीस तर दिली, मग ती नोटीस रेकॉर्डवरती आहे का, कारण ती नोटीस रेकॉर्डवरती नाही तर मग साहेब तुम्ही आम्हाला नोटीस दिलीच नव्हती, मग तुम्ही आम्हाला पोलीस स्टेशनला बोलून रिकव्हरी डिस्कव्हरी दाखवताय. ह्या गोष्टी तिथं चॅलेंज व्हायच्या, कारण तुम्ही एक तर आम्हाला अरेस्टच केलं नाही, कारण तुमची नोटीसच रेकॉर्डवर दिसत नाही चार्जशीट मध्ये. बरं, हे गोष्टी डिफेन्स काउन्सिल ट्रायल मध्ये आणायचे, रिमांडच्या वेळेस नसायचे. रिमांडच्या वेळेस काही विषयच नव्हते, कारण आपण नोटीस त्याला दिलेली आहे किंवा नाही दिलेली त्याच्या अनुषंगाने त्याला आपण अरेस्टच केलेली नाही. 41ची जी आर्थिक नोटीस दिली त्याआधी त्याला अरेस्टच केलेलं नाही. त्याच्या अनुषंगाने जेव्हा पोलीस स्टेशनला बोलवून जेव्हा कस्टडी इन पोलीस या अनुषंगाने जेव्हा एखादी रिकव्हरी डिस्कव्हरी जेव्हा व्हायची तेव्हा ती रिकव्हरी डिस्कव्हरी फक्त ह्या 41च्या अनुषंगाने डिफेन्स काउन्सिल चॅलेंज करायचे. हे एक माझ्या प्रॅक्टिकल अनुभव होता, मी तुम्हाला सांगतो. म्हणून त्यावेळेस मी त्या SOP मध्ये असं म्हटलं होतं की जर आरोपीला 41A नोटीस प्रमाणे जर सोडलेला आहे अर्नेश कुमारच्या तर ते 100% त्याची सुद्धा प्रत चार्जशीट मध्ये असते. स्टेटमेंट ऑन द विटनेस ही महत्वाचीच आहे, हे काय वेगळं सांगायची गरज नाही, पण तरी पण काही काही ठिकाणाचा अनुभव वेगवेगळा आहे. तर माझ्या अनुभवाप्रमाणे तिथं
झालेलं काय काय काही वेळेस असं असतात की फक्त हिअरसे स्टेटमेंट, म्हणजे हे आय विटनेसच्या मागे सांगण्याचं कारण असं आहे की तिथं हिअरसे स्टेटमेंट जास्त आहेत की मटेरियल स्टेटमेंट जास्त आहेत, हे सुद्धा आपल्याला चार्जशीट टाकण्याच्या वेळेस कव्हर करता येतं, बघता येतं की जर जास्त अनवॉरंटेड म्हणजे नंबर ऑफ हिअरसे स्टेटमेंट असतील तर आपण स्वतःच्या वेळेस साहेबाला सांगू शकतो याची आवश्यकता नाही बाबा हे काढून टाक, त्यापेक्षा 2 ते 3च आय विटनेसचा ठेव आणि चांगला विटनेसला याच्यामध्ये ठेव, त्याच्यामध्ये ठेव. ऍक्च्युली रिकव्हरी पंचनामा एक हा जो पार्ट आहे तो थोडासा माझ्याकडनं स्किप झाला, तर त्याच्या बाबतीत मी थोडासा तुम्हाला सांगतो. रिकव्हरी पंचनामा म्हणजे ह्याला आपण जप्ती पंचनामा म्हणतो, जो FIR स्पॉट पंचनामा आणि रिकव्हरी पंचनामा जो थर्ड पार्टला आहे बेसिकली, हा इथे जो आहे हा. तर हे ऍक्च्युली सांगताना माझ्याकडनं राहून गेलं. तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय, जर ऑफेन्स हा 3 बॉडी ऑफेन्सच्या अनुषंगाने असेल तर रिकव्हरी ऑफ वेपन, क्लोथ, मड, सॉइल एक्सेट्रा याचे जे काय पंचनामे केलेले आहेत ते प्रॉपर केलेले आहेत किंवा कसे, जसं मी मागाशी सांगितलं डिस्क्रिप्शनची आपल्याला याच्यामध्ये चेक करायची असते. त्यानंतर थेफ्ट, रॉबरी, स्टोलन आर्टिकलची व्यवस्थित केलेली आहे किंवा कसे, आणि सगळ्यात महत्वाचं जो 4th कॉलम जो बेसिकली आपण ज्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत, चिटिंग फॉरची जे केसेस, त्याच्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट, लेटर ऑफ करस्पॉन्डन्स, सर्टिफाईड कॉपीज ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स, म्हणजे जर ओरिजिनल डॉक्युमेंट एखाद्याच्या ताब्यात नसेल तर तो त्याच्या ताब्यात का नाहीये, त्याच्या अनुषंगाने काही पत्रव्यवहार झालेला आहे का, किंवा जर समजा ते गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डवरचा डॉक्युमेंट जर असेल मग गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड मागवण्यासाठी आपण काही पत्रव्यवहार केलेला आहे का, किंवा ते डॉक्युमेंट प्राप्त करण्यासाठी पोलिसांनी काय काय प्रयत्न केले, ज्या अनुषंगाने आपल्याला कोर्टामध्ये हे साबित करता येईल की साहेब एवढा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आज ट्रायलच्या वेळेस 3 वर्षांनी जर हे डॉक्युमेंट आपल्याकडे आले नसतील तर वी कॅन टेक अ रिकोर्स ऑफ सेक्शन 91 और अदरवाईज त्याचे जर काही पुढे निष्पन्न झालं नाही तर आपण सेकंडरी इव्हिडन्ससाठी हे बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी रिकव्हर पंचनाम्याच्या वेळेस हे जे काही डॉक्युमेंट आहेत त्याच्या बाबतीत पोलिसांनी काय काय प्रयत्न केले याचे लेटर्स हे तिथं असणं गरजेचं आहे, असं मला या अनुषंगाने सांगावंशी वाटतं तुम्हाला. त्याच्यानंतर आपण आलो होतो स्टेटमेंट ऑफ आय विटनेस पर्यंत, त्यानंतर रेफरन्स ऑफ वेपन आर्टिकल टू डॉक्टर ऑर एक्सपर्ट. आता हे मी त्याच्यामध्ये टाकलेलं हे महत्वाचं याच्यासाठी आहे तर मी जसं मागे आपल्याला सांगितलं मागच्या आपण काय लेक्चरमध्ये डिस्कस करतोय एव्हिडन्स ऑफ एक्सपर्ट, तसं एक्सपर्टचा एव्हिडन्स देत असताना आपल्याला माहित असेल की एखादा जर घाव झाला असेल तर घाव त्या पर्टिक्युलर वेपनने झाला किंवा कसा, कारण कसं आहे फिर्यादी वेपन सांगत असतो आपण याला आरोपी जेव्हा अरेस्ट केला त्यावेळेस तो वेपन आपल्याला जो ताब्यात देत असतो ते कदाचित वेगळं असतं, बरोबर आहे. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल आहे त्याच्यामधलं एक हे सांगतो, तलवारीला मारलं ही फिर्याद आहे, आरोपीने तलवार काढून दिली, इथपर्यंत 27चा पंचनामा आहे, आणि जखम काय आहे तर दंडावरती ब्लड. आता आपल्याला प्रश्न असा पडतो, जर फिर्यादी तलवार सांगतोय, आरोपी 27 खाली तलवार काढून देतोय आणि डॉक्टर म्हणतो की डाव्या दंडावरती ब्लड, मग याचा आता कसं काय कॉर्पोरेशन लावायचं आपण त्या हत्याराशी. तर ऍक्च्युली प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असा झाला होता की जेव्हा फर्स्ट स्टेटमेंट घेतलं फिर्यादी याचं विक्टिमचं, त्याच्यामध्ये फिर्यादी वेगळा व्यक्ती होता, तेव्हा त्याने तलवारीला मारलं पण तलवारीने समोर धारदारच्या बाजूला मारलं की उलट्या तलवारीला मारलं, म्हणजे जिथं मूठ असते ते काय त्याने सांगितलं नव्हतं, ही वॉज मम. बरं, जसं तलवार सांगितली तर हा आरोपी आपला गावचा होता, बिचारा सोबर होता, कारण त्याच्या बांधावरचे भांडणं होते, त्याने इमानदारीने तलवार काढून दिली घरातली. आता डॉक्टरने ते लिहून दिलं ब्लड. मग आता कोर्टामध्ये प्रश्न निर्माण असा झाला की तलवार तर आणली आणि मग तलवार दाखवत असताना कोर्टाला आणि एक्सपर्ट दोघांना प्रश्न पडला की सर ब्लंट ऑब्जेक्टने हे होतं इथपर्यंत ठीक आहे, पण इथं म्हणजे त्यावेळेस त्या डॉक्टरचे कोणीतरी कदाचित ज्युनियर डॉक्टर त्यांच्या सोबत होते, कारण एकाच MLC वर 2 डॉक्टरांच्या सह्या होत्या, मग ते कुठेतरी त्यांचा असिस्टंट असेल, जसं मी सांगितलं की एक्सपिरियन्स साठी ठेवतात ते. तर त्यांनी वरती केस हिस्ट्रीमध्ये लिहिलं होतं की असॉल्ट बाय स्वॉर्ड बाय अ नोन पर्सन, आणि खाली ते ब्लंट झाल्यामुळे मी जेव्हा त्या डॉक्टरांना दाखवलं म्हणजे डॉक्टर बघा ह्या तलवारीमुळे हे असं होऊ शकतं का, तर ते म्हणाले सर ही तलवार जर कदाचित पोलिसांनी आम्हाला अगोदर दाखवली असती तर आम्ही हे मी तुम्हाला सांगू शकलो असतो की ह्या तलवारीच्या कोणत्या प्लेटने मारलं, कोणत्या साईडने मारलं तरी अशी जखम होऊ शकते, कारण आज तर MLC मध्ये मी स्पेसिफिक काहीच लिहिलेलं नाहीये. त्यामुळे ब्लड आणि तलवार, आता तुमच्या पोलिसांनी तलवार जप्त केली किंवा काय याचा आमचं काही घेणं नाहीये, आम्ही मोठं करत नाही तुमचं इन्व्हेस्टिगेशन, आणि पोलिस आम्हाला येऊन सांगत नाही आमच्याकडे एकदा MLC गेल्यानंतर की याच्यामधलं जे सस्पेक्टेड वेपन आहे ते झालं आहे की नाही. त्यामुळे मी तुम्हाला आता इथे विटनेस बॉक्स मध्ये काहीच सांगू शकत नाही की ही तलवारीने असं मारलं तर असं होऊ शकतं का, तसं मारलं तर तसं होऊ शकतं का, काहीच होऊ शकत नाही. आणि नॅचरली हे सगळं विचारण्यासाठी आपण जरी प्रयत्न केले तरी डिफेन्सनं ऑब्जेक्शन घेतलं होतं, आणि आपल्याला माहिती आहे मॅजिस्ट्रेट साहेब सुद्धा अशा वेळेस आपली काही एवढी मोठी थिअरी, कारण त्यांना त्यांचा स्कोप लिमिटेड आहे अभ्यासाचा एक्सपर्ट एव्हिडन्सच्या बाबतीत,
त्यामुळे तेही आपल्याला डॉक्टरकडनं ओपिनियन टाईप ऑफ असं एवढं सगळं काही सजेशन घेऊन देत नाहीत, आणि त्यावेळेस फक्त ते वेपन डॉक्टरला दाखवलं नाही म्हणून ही झालेली घोळ लक्षात आपल्याला येतो. आणि म्हणून रेफर्स टू वेपन, त्याच्यानंतर आपण मग रायगड जिल्ह्याला एक सवय लावली, ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये कोणतं वेपन सापडलं रिकव्हर झालं तर पहिले त्या डॉक्टरला पाठवायचं आणि त्याच्याकडनं 4 लाईनी त्याच्याकडनं लिहून घ्यायच्या, जेणेकरून त्याचा उपयोग पुढे त्याच्याच एक्झामिनेशन एव्हिडन्स रेकॉर्डिंगच्या वेळेस आपल्याला करता येतो, की त्याला ते ऍक्च्युली त्याचं ओपिनियन आपण त्याला दाखवतो. मी दाखवायचो कालांतराने त्यातला, की सर बघा तुम्ही याच्यामध्ये हे वेपन जे तुम्हाला आर्टिकल मी दाखवलं आहे तेच आहे, तुम्ही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की पोलीस हॅज शोन मी, म्हणजे तुम्ही हे आर्टिकल ए पण ओळखलेलं आहे आणि ही जी तुमची खाली रिमार्क मारलेला आहे का या वेपनने ही जखम होऊ शकते, हे सुद्धा बघा तुमची सही आहे, तुम्हीच लिहिलेलं आहे. तर अक्षरशः एमएलच्या सोबत मी ते त्यांचं जे ओपिनियन जे असायचं ओपिनियन सर्टिफिकेट त्याला मी नाव दिलं होतं, कारण मला माहिती आहे हे जर त्याचं स्टेटमेंट म्हणून घेतलं तर त्याला दाखवता येणार नाही, त्याची सही त्याच्यावरती त्याला प्रूव्ह करता येणार नाही. बरं एमएलसीच्या तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये पण नाही, मग आम्ही त्याला काय म्हणायचो ओपिनियन सर्टिफिकेट, आणि ओपिनियन सर्टिफिकेट कॅन बी प्रूव्ड ऍज अ पार्ट ऑफ ओपिनियन फ्रॉम एन एक्सपर्ट. हे थोडंसं असं लॉजिक लावून मी ते करून घ्यायचो, आणि त्यामुळे बहुतेक वेळा असं व्हायचं की ते ऍडमिट होऊन द्यायचं आणि डॉक्टरला बोलवू नका म्हणून कितीतरी आपल्या केसेसमध्ये पुरत येत असे ट्रेन सेट झाला होता रायगडमध्ये. कधी म्हणायचे डॉक्टर लोकांना हे सगळंच प्रूव्ह करून घेतात पीपी, त्यामुळे डॉक्टरला आता बोलवायचंच नाही, वाटलं तर आम्ही हे करतो ऍडमिट करून घेतो मेडिकल सर्टिफिकेट. त्यामुळे या डॉक्टरला सुद्धा आपण कोलॅप्स करण्याच्या अगोदर हे जर आपल्याकडे स्टेटमेंट असेल किंवा हे वेपन त्याला डॉक्टरला अगोदर दाखवलं असेल आणि त्याच्याकडनं आपण ओपिनियन सर्टिफिकेट घेतलं असेल तर आपल्याला तिथं डॉक्टरला कव्हर करता येतं किंवा तो एव्हिडन्स आपल्या बाजूने बऱ्यापैकी आणता येतो. त्यानंतर आयडेंटिफिकेशन आणि टीआयबी नॅचरली ही जिथं असतील तिथं ते आणणं गरजेचंच आहे रेकॉर्डमध्ये. आता फॉर्जरी चिटिंगच्या केसेसमध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ साइन ऑर थंब ऑर सील हे असायला पाहिजे. हे काय असायला पाहिजे, कारण जसं काल आपण डिस्कस करत होतो की कोर्टाच्या समक्ष सुद्धा आपण ते नमुने घेता येतात देता येतात, हे झाली कोर्टाच्या समोरची बाब. पण इन्व्हेस्टिगेशन मध्ये ही प्रायमरी गोष्ट आहे, जर ती त्याच्यात नाही झाली तर ही सेकंडरी म्हणून कोर्टामध्ये जाणं हे साहजिक आहे, कारण रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये आपण प्रत्येक गोष्ट कोर्टासमोर करत नाही. मग कधी कधी असं होतं की जर फॉर्जरी चिटिंगच्या केसमध्ये डुप्लिकेट कलेक्टर ऑफिसचे ऑर्डर्स काही काही लोकांना मिळतात काही केसेसमध्ये. म्हणजे आपल्याकडे एक आपण केस स्टडी करून जर एखादी केस बघितली की समजा कलेक्टरकडनं खोटे अपॉइंटमेंट लेटर काही लोकांनी फसवणूक करून पैसे घेऊन लोकांना पाठवलं, सांगितलं तुमच्या ह्या विभागामध्ये क्लर्क म्हणून नियुक्ती झालेली आहे, तुम्ही उद्यापासून जॉईन व्हा. आता विषय असा आहे, रिकव्हरी डिस्कव्हरी करत असताना ते शिक्के सगळे आपल्याला जप्त होतात, पण ते शिक्के त्याच्याकडनं जप्त झाल्यानंतर जेव्हा त्या ओरिजिनल कलेक्टर ऑफिस मधल्या क्लर्क ज्याच्या ताब्यात जे शिक्के आहेत त्याचं कंपॅरिझन करून हे शिक्के कुठे बनवलेत, कोणासाठी बनवलेत, आणि प्रत्येक शिक्का बनवल्यानंतर त्याचं एक नंबर इनवर्ड आउटवर्ड नंबर असतो रजिस्टर मध्ये, तो सुद्धा घ्यावा लागतो. सरकारी कार्यालयामध्ये जितके सरकारी शिक्के बनलेले असतात त्या प्रत्येक शिक्क्याला एक आउटवर्ड इनवर्ड नंबर असतो. तो बनवायला गेला त्याची तारीख असते आणि परत बनवून त्याच्याकडे आला तो आणि त्याचा एक नंबर असतो प्रत्येक शिक्क्याला. मग ह्या शिक्क्याचा नंबर आपण त्याच्यामध्ये चौकशी करून बघायला पाहिजे, कारण कसं असतं जे लोक ब्लँकली सांगू शकतात हो हे कलेक्टर ऑफिसचा शिक्का आहे, पण ओरिजिनल कलेक्टर ऑफिसचा शिक्का जो आहे तो कालांतराने रोज रोज मारून त्याच्यातले काही अक्षर बोचून आलेले असतात किंवा निघून गेलेले असतात. मग त्याच्याकडनं हे आयडेंटिफिकेशन ऑफ साइन थंब अँड सील सिम्बॉल हे जिथं फॉर्जरीचे केस आहेत तिथं मग त्या पर्टिक्युलर क्लर्करना आपण त्या स्टेटमेंट मध्ये घ्यायला पाहिजे, आमचा शिक्का पण असाच आहे, पण रोज वापरता शिक्का जेणे कदाचित आमच्याकडनं ही ऑर्डर जेव्हा निघाली असते तेव्हा हा शिक्का मारला गेला असता आणि ह्या शिक्काचा हा आय अक्षर किंवा जी अक्षर हे थोडंसं बोचट झालेलं आहे. त्यामुळे हे जो तुम्ही जप्त केलेला शिक्का आहे तो आमच्यासारखा जरी दिसत असला तरी तो आमच्या कार्यालयातला याच्याप्रमाणे नाही, आणि आमच्या कार्यालयातला आता तुम्हाला नमुना दाखल देत असलेल्या शिक्केची हे उमटवलेली प्रत किंवा नमुना हा जावं क्रमांक ह्या अनुषंगाने आवक क्रमांक ह्या अनुषंगाने ह्या कोर्टाच्या कार्यालयात आदिस्त आहे व तो माझ्या कब्जा काय वहिवाटामध्ये. हे जर तुम्ही कधी स्टेटमेंट फॉर्जरी चिटिंगच्या केसमध्ये जर आपण कधी घेतलं किंवा असं जर कधी एखादं डॉक्युमेंट आपल्या हातात जर राहिलं तर फॉर्जरी चिटिंगचे केस आपल्याला प्रूव्ह करणं खूप आणि खूप सोपं आहे. तर त्या अनुषंगाने हे आयडेंटिफिकेशन ऑफ टीआयपीच्या याच्यामध्ये आपण बघितलं का शेवटचा जो कॉलम आहे तर तिथे आयडेंटिफिकेशन ऑफ साइन अँड थंब ऑफ सील कसं करून घ्यायचं हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. त्याच्यानंतर आपण बघतोय की गव्हर्नमेंट पंचेस इफ ऑफेन्स अबव्ह 7 years अँड ऑफ पनिशमेंट. नॅचरली याच्या अनुषंगाने सुद्धा जी आर आलेला आहे. या कॉलमच्या अनुषंगाने आपल्याला माहित असेल की सिरियस केसेस मध्ये आपल्याला गव्हर्नमेंट पंच घ्यायचे आहेत, त्यामुळे ही चार्जशीट स्क्रुटिनी करत असताना आपल्याला बघायचं आहे की इव्हन 326 सारखीची केस आहे ज्याच्यामध्ये लाईफ पनिशमेंट आहे नॅचरली, तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की गव्हर्नमेंट पंच वापरलेले आहेत किंवा कसे जेणेकरून ते हॉस्टिलिटीचं प्रमाण त्याचं कमी होईल. तर जी आर अनुषंगाने टाकलेला हा
त्याच्यामध्ये विषय आहे. सँक्शन फ्रॉम अप्रोप्रिएट अथॉरिटी, आता हे खूप महत्वाचं आहे. हे आपल्या प्रत्येक पीपीला बघितलंच पाहिजे, कारण ह्या गोष्टीवरती खूप मोठा प्रॉब्लेम होत असतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण आर्म्स ऍक्टच्या केसेस बघतो, याला सँक्शन लागतं, मग ते सँक्शन आपण आहे किंवा नाही, किंवा ऍटलिस्ट चार्जशीट दाखल करेपर्यंत ते आलं नसेल तर ऍटलिस्ट त्याच्यामध्ये हे पाठवलेलं आहे किंवा नाही, करस्पॉन्डन्स केलेलं आहे किंवा नाही, बॅलिस्टिक रिपोर्टसाठी करस्पॉन्डन्स केलेला आहे का नाही, कलेक्टर ऑफिसला करस्पॉन्डन्स केलेला आहे की नाही, हे आपल्याला त्यावेळेस चेक करून बघायचंय. रेप आणि याच्या केसेसमध्ये, बॉडी ऑफेन्सच्या केसेस, ऑफेन्स अगेन्स्ट वुमन्सच्या केसेसमध्ये शक्यतो सँक्शनचा काही विषय नसतो, कारण तो पब्लिक सर्वंटने जरी समजा असा ऑफेन्स केला तरी त्याला काय 197चा बार येत नाही, त्यामुळे तिथं जर काय नसलं तरी चालतं, म्हणून तिकडे आपण एक्स मार्क केलेला आहे. IPC 409 सारख्या केसेस असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेली ती अफरातफर असते, आणि म्हणून तो सरकारी कर्मचारी आहे म्हणूनच 409 लागलेला आहे असं आपण जरी गृहीत धरून चाललो तरी मग त्याने ते काम करत असताना ऑन ड्युटी जो आहे असंही आपण जर जेव्हा गृहीत धरून चालतो तेव्हा मग त्याच्यावरती दोषापत्र टाकते सँक्शन आहे किंवा कसं हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यामुळे हे असणं आपण आपल्याला ते चार्जशीट मध्ये 409 सारख्या चार्जशीट मध्ये आपण बघायला पाहिजे. त्यानंतर MRTP, CRZ, फॉरेस्ट, EC ऍक्ट एक्सेट्रा वगैरे सारख्या ठिकाणी सुद्धा, जसं MRTP मध्ये सँक्शन गरजेचं आहे ते लागतं, CRZ मध्ये सुद्धा लागतं, फॉरेस्ट मध्ये सेक्शन 51-52 प्रमाणे, 51-55 प्रमाणे प्रॉपर ऑथॉरिटीने ती कंप्लेंट दिली आहे किंवा कसे, किंवा त्याच्या बाबतचं सँक्शन किंवा नोटीस आहे किंवा कसं, हे सुद्धा आपल्याला बघावं लागतं. EC ऍक्टच्या बाबतीत सुद्धा आपल्याला बघायचं आहे की त्यांनी कंट्रोल ऑर्डर ती लावलेली आहे की नाही, कारण EC ऍक्ट मध्ये सगळ्यात महत्वाचा तो विषय आहे की कंट्रोल ऑर्डर ही लागते. कंट्रोल ऑर्डरच्या ऍब्सेन्स मध्ये जर चार्जशीट असेल तर आपल्याला कोणती कंट्रोल ऑर्डर कोर्टासमोर प्रूव्ह करायची हे आपल्याला कळणार नाही. त्यामुळे EC ऍक्ट सारख्या गुन्ह्यामध्ये कंट्रोल ऑर्डर आहे किंवा कसं हे सुद्धा आपल्याला बघायचंय. सँक्शन्स नॅचरल, जसं मी तुम्हाला मगाचीच डिस्कस करायला सांगितलं, ऑफिस अगेन्स्ट वुमनच्या बाबतीत सँक्शनची गरज नाही, पण इतर बाकीच्या गोष्टीमध्ये जर सरकारी कर्मचारी अवेलेबल असेल तर आपल्याला सँक्शन बघावंच लागेल. त्याच्यानंतर लिमिटेशन अंडर 167(2) CRPC हे नॅचरली आपल्याला बघायचंच आहे, ही आपली बाइंडिंग ड्युटीज आहे. चार्जशीट जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा तो इव्हन मी तर म्हणतो फक्त 167(2) नाही, इव्हन आपले जे सेक्शन 468 आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला बघायचं आहे की त्याच्यामध्ये लिमिटेशन्स मध्ये ती चार्जशीट बसते किंवा नाही. प्रोहिबिटरी ऑर्डर्स इफ एनी काही असेल तर आपल्याला ते बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र पोलीस ऍक्ट, आर्म्स ऍक्ट, गॅझेट नोटिफिकेशन हे मोस्टली असतं. 37(1) सारखं, 41 1 D सारखं जर काही असेल तर आपल्याला ते बघायचंय. त्यानंतर जर आपण चिटिंग फॉर्जरीची केस बघत असू, हे लास्ट कॉलम मध्ये जे आपण मी तुम्हाला सांगतोय, तर लिगल राईट्स आहेत की नाही, ज्याने कायदेशीर तक्रार दाखल केलेली आहे त्याची, जर त्याची लिगल राईट्स असेल तर कशा अनुषंगाने त्याला ती लिगल राईट्स आलेली आहे, वेदर ही इज पॉवर ऑफ अटर्नी होल्डर, वेदर ही इज लीज ऑफ लिजर, वेदर एनी सेल डीड इज बिटवीन देम, वेदर MU कॉपी अग्रीमेंट काही आहे का नाही, किंवा एखाद्या गव्हर्नमेंट नोटिफिकेशन अनुषंगाने तो त्या जागेचा मालक झालाय किंवा कसं, त्याचं काही नोटिफिकेशन आहे का, हे सगळं आपल्याला चार्जशीट दाखल करत असताना ते बघायचं आहे. चार्जशीट चेकलिस्ट ऍज पर 173 नॅचरली आपल्याला ते पोलीस लोक दाखल करतात, तरी पण आपण बघायचं की त्याच्या अनुषंगाने सगळे जे ऍक्च्युली आपलं ओरिजिनल 173चं सेक्शन आहे त्याच्या अनुषंगाने ते सगळे डॉक्युमेंट आहे किंवा कसं ते बघायचं आहे. त्याच्यामध्ये इव्हन कॉपी टू द अक्यूज सुद्धा त्याने लावली आहे की नाही ते आपल्याला बघायचं आहे, किंवा जर समजा स्पेशल रिक्वायरमेंट असेल की काही कॉपीज आरोपीला द्यायच्या नाहीत मग त्याच्या अनुषंगाने तसं त्याने काही केलं आहे का नाही ते आपल्याला बघायचं आहे. काही वेळेस कॉम्प्लिकेटेड डॉक्युमेंट असतात, जसं आपण त्या दिवशी पण आपण डिस्कस करत होतो ग्रुपमध्ये की 164चं स्टेटमेंट द्यायचं किंवा नाही, मग ते सुद्धा डॉक्युमेंट चार्जशीट ऍज पर चेकलिस्ट 164चं स्टेटमेंट पण जर नोंदवलं आहे तर ते लावलं आहे किंवा कसं, त्याची कॉपी कशी ओपन करून लावली आहे की आरोपीसाठी कॉपी ठेवली आहे किंवा कसं, हे सुद्धा आपल्याला चेक करून बघायचं. त्याच्यानंतर परमिशन अंडर 173(8) फर्दर इन्व्हेस्टिगेशनची परमिशन, आता ही जर छापील असतेच, पण काही वेळेस असं होतं की 173(8)च्या अनुषंगाने परमिशन नाही म्हणून त्याला पुढील तपास केला तर त्याचं काही करता येत नाही, त्याला पुढील तपास त्याचा वॅग ठरतं वगैरे, हे अशा काही मिसकन्सेप्शन्स काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्याच्या ठिकाणी आहेत. आणि त्याच्या अनुषंगाने माझ्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना मी स्पेसिफिक हे त्याच्यामध्ये चार्जशीट SOP मध्ये लिहून ठेवलं होतं की बाबा आपला तपास जर अपूर्ण आहे, 2 आरोपी अजून आपल्याला पकडायचे आहेत, ही जर हाफ चार्जशीट आहे तर हे एक पत्र 173(8)चं नाही म्हणून तिथं असू द्या. कॉलम मध्ये तर आहेच लिहिलेलं तुम्ही प्रिंटेड फॉर्म मध्ये, पण हे पण असलं तर बरं होईल. त्यामुळं या सगळ्या अशा गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याला बेसिकली बघायच्या आहेत.